आणि गाडी अडकली तिथे. प्रयत्न करतात काढायची, पाहूया. टायर घिसर घ्या. आता गाडीमधलं सामान इथेच आम्ही काढतोय आणि इथून मग चालत पुढे नेणार आहोत. समोर एक गाडी आली आहे. पहिला असंच रिवर्स मागे नेत कुठेतरी लावते. आता 1:30 वाजला आहे. ओके, दिसायला थोडं बरं नाही वाटत आहे, बट हां, सो हा रेनकोट घालायला लागतो आहे कारण पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आणि गाडी आम्ही मागे लावली आहे आणि आमचा प्रवास सुरू केला आहे. 1:30 वाजला आहे. आम्हाला अपेक्षित होतं की 9:30च्या दरम्यान, 10च्या दरम्यान कुठेतरी इथे येऊन चालू करू, पण त्यापैकी काही नाही झालं. गाडी लेट पोचली. नंतर आम्हाला नाश्ता करायला थोडा वेळ लागला. गाडी इथपर्यंत यायला वेळ लागला. जे होमस्टे आमचं केलं होतं ते काहीतरी अल्टारी म्हणून आहे, जे की बरंच उंचावर होतं आणि जाखोले भरपूर खाली आहे, तर त्यासाठी पण भरपूर वेळ लागला यायला. आणि आता सुरू झालं आहे. पोरं येतात. गाडी पार मागे लावली जिथं ब्रिज आहे आणि प्रवास सुरू केला आहे. कॅम्प साईडला जाण्यासाठी ती नदी क्रॉस करावी लागते आणि हा ब्रिज आहे आणि आपण तिथून कुठून तरी सुरुवात केली. ऑलरेडी काही टेंट सेटअप केलेले आहेत. वरती कित्तारी गावचा रोड आहे. इकडे तुम्हाला पूल दिसले तर. आणि तिथे अजून एक मंदिर आहे देवीचं. हे आहे देवीचं मंदिर. इथं 2 मूर्त्या आहेत. घंटा भरपूर आहेत. वरती काय सिम्बॉल केलेत. समोर एम्प्टी आहे स्पेस. इथे ब्रिज क्रॉस करण्याआधी एक लाकडी पूल लागतो आहे. फुलाचा मस्त वास येतो आहे. माहिती नाही कसला फुल आहे, बट सुगंध याचा मस्त आहे. आता थोडा उतार आला आहे, जो की बराच खाली नेतो आहे. लिटरली नदीच्या लेवलला तुम्ही बघू शकता. तर छोटीशी लाकडी ब्रिज क्रॉस करायचा आहे रिव्हरसाठी. रस्त्यातून जाताना मला हे दिसलं, गुहेसारखं आहे आणि थोडं एकावरती एक असे दगड पण रचले आहेत, जे की त्याला थोडं घरासारखं किंवा शेल्टरसारखं स्ट्रक्चर देत आहे. समोर जर बघसाल तरी खूप मोठी झाडं आहेत, खूप मोठी आहे. लाईक झूम केलं तरी अंदाज नाही देऊ शकणार. ओके, आणि दादा आहेत. अरे यांच्यासोबत कुत्रा आहे. भाई लंगडा आहे तरी चालला आहे. आणि हा दुसरा कुत्रा मस्त आहे. सो हे ते स्ट्रॉबेरी बोलत होतो ना मी, इकडची जंगली, जिच्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असते. हे कट जाते हैं, कट कुट लग जाता है ना. हाँ, हमारे गांव में किसी को भी. अच्छा,
तो इसको पीस के उस गांव में लगाया जाता है। ये प्राथमिक उपचार है हमारा। आमच्याकडे काय जवळपास हॉस्पिटल नाही, तर मग याचा असा सुरुवात करून मग आणि हे असा जखम झालेल्या गोष्टी लावतात. जोपर्यंत जखम सुकत नाही तोपर्यंत हे निघत नाही असं म्हणतात. सही आहे. अजून पुढे पहिला बेस कॅम्पसाठी चढ आहे. आता इथे चढतो आहे तर या अशा पायऱ्या आहेत. गाई लिटरली सोडून दिल्यात. खाली दरी आहे आणि बाई कुठं कुठं चढतात. आता समोरच्यात त्यांच्या गळ्याला काहीच नाही लावलं. हे पण हिला आहे काहीतरी घाबरतात त्यामुळं बाजूला निघून जातात. पण शेण सगळीकडे पसरवलं. तर जोरात पाण्याचा आवाज आहे आणि आय एम नॉट शुअर लोक काय करतायत. दगडी फोडत आहेत, दगडा लावत आहेत. आय थिंक आम्ही पहिला कॅम्प साईडला आलो आहे. सो पहिला कॅम्प साईडला पोचलो आहे. अच्छा, इथं गॅस वगैरे, मागे टेंट लावणं आणि आराम चालू आहे. आपण ते मागची जी दरी दिसते तिथून चालू केलं होतं आणि आता येऊन पोचलो आहे. इथे रूम्स वगैरे आहेत. आय डोंट नो तिकडे राहायचं आहे बहुतेक. कॅम्पमध्येच म्हणजे टेंटमध्येच राहावं लागणार आहे. मागचे डोंगर बरीच मोठी आहेत. चालेल चला. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि सूर्यास्त पण जवळपास झालाच आहे. सो आता रात्रीचे 9 वाजलेत. जेवण झालं आहे आणि आता झोपायची तयारी म्हणून ही स्लीपिंग बॅग टाकली आहे. आणि मी टेंटमध्ये माझ्यासोबत अजून 2 माणसं आहेत जे की तुम्हाला दिसणार नाही कारण वो बहुत काले दोनों काले अंधेरे में दिखते नहीं. असो मी तुम्हाला त्यांची स्लीपिंग बॅग दाखवतो. 1, 2 आणि 3. सो स्लीपिंग बॅग कैसा दिखा तूने? तीनों में वीडियो तो ऐसा कर. अरे क्या कैसा दिखेगा तेरा ब्लॅक कलर. देखो लोगो ये आपको गुमराह कर रहा है. हे बघा अच्छा जे पण आहे हे अपडेट आहे. झोपूया बहुतेक उद्या सकाळी 3-3:30ला उठायचं आहे स्टार गेजिंगसाठी. रात्री आपण 3ला उठणार आहोत कारण अस्वल पण असतं इथं. तुम्हाला रात्री अस्वल दाखवतो. बस आता भावाला बोलायचं होतं त्याला मी इच्छा त्याची पूर्ण करू दिली. आणि सो आम्ही ट्रेनमध्ये झोपलो होतो मी आणि तो. थकलो होतो, दमलो होतो पॉवर नॅप म्हणून. नंतर खटकन आवाज यायला लागला आणि त्यावेळेस जाग आली. मग दुसऱ्यांदा खटकन आवाज आला. म्हटलं याला फिट वगैरे आली का काय. भाई पण तसंच झोपला होता. नंतर बाहेर जाऊन पाहतो तो बैल शिंग मारत होता टेंटला. मग त्याला हाडूड केलं आणि मग उठवलं. तरी हा बाई गाढ झोपलेला होता. नंतर त्याला जाग आली आणि आत्ताही बोलतोय. भाऊचं काही लक्ष नाही. सिरियल पाहतोय. कुठली सिरियल पाहतोय रे बाई. हां लागिरं झारे पाहू राहिलं. अरे गई भाण्यात मी तुझ्या नावाचं इकडे हे बनवून राहिलो, व्हिडिओ बनवतोय आणि तू लागिरं झालं पाहतोय. या असं आहे. सॉरी मित्रांनो, सॉरी.